अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून सोनारखेडा येथे पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या माफियांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या या कारवाईत वाळूने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात अवैध गौण खनिजाच्या विरोधात महसूल विभागाने आपली मोहीम तीव्र केली आहे। तहसीलदार डॉक्टर अजित कुमार येडे यांच्या मार्गदर्शनाखाली खोलापूर परिसरात अवैध वाळू तस्करांवर वचक बसवण्यासाठी धडक कारवाई सत्र सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। 22 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। सोनारखेडा येथील पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती। पथकाने घटनास्थळी धाड टाकली असता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच वाळू माफियांनी नदी पात्रातून पळ काढला। मात्र महसूल विभागाच्या भरारी पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करत वाळूने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केलाय। जप्त करण्यात आलेला हा ट्रक पुढील कारवाईसाठी खोलापूर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला आहे। जुबेर खान उस्मान खान राहणार धामोरी तालुका भातकुली असे ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे। या प्रकरणी कलम 333-35 भादवी न्याय संहिता प्रवरण अधिनियमांतर्गत 1966च्या कलम 9-15 खाण खनिज अधिनियम 1958 3-421 सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम 3 व 7 आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाई दरम्यान तहसीलदार डॉक्टर अजित कुमार येडे यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी संतोष सिंग गिल, मनोज बेले, संदीप निरगुडे, किरण काकड, कोतवाल वैभव चहाकार आणि पोलीस पाटील मातकर हे उपस्थित होते। महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना चांगलाच हादरा बसला आहे। तर ही होती सोनारखेड येथील अवैध वाळू तस्करीवर झालेल्या कारवाईची सविस्तर बातमी। महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना चांगलाच वचक बसला आहे।